नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे फोटोशॉपविषयी. जे फोटोग्राफर आहेत जे आउटडोर फोटोशूट करतात ते कॅमेऱ्याने रॉ फुटेज शूट करतात. तर रॉ फुटेज अशा प्रकारचा असतो. या रॉ फुटेजला आपण प्रोफेशनल कलर ग्रेडिंग करू शकतो अशा पद्धतीचा. तर तुम्हीसुद्धा तुमच्या रॉ फोटोला अशा प्रकारचे प्रोफेशनल कलर ग्रेडिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सर्वात पहिले फोटो ॲड करायचा आहे. इकडे बघा फोटो ॲड झालेला आहे. त्यानंतर या फोटोचे एक डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे आहे. त्यासाठी कंट्रोल जे दाबायचे, शॉर्टकटचा वापर करायचा आहे. ते इकडे एक डुप्लिकेट लेअर क्रिएट होते. त्यानंतर डुप्लिकेट लेअरला सिलेक्ट करायचे आणि इकडे फिल्टरवाले जे ऑप्शन आहे याच्यात जायचे आणि इकडे एक ऑप्शन आहे कॅमेरा रॉ फिल्टर, इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर सिलेक्ट केल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस येतं. त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला जायचं आहे लाइटिंगवाल्या इफेक्टमध्ये. ठीक आहे, तर मी याला सिलेक्ट करतो. एक्सपोजर इकडे तुम्हाला काय करायचं आहे, +0.45 करायचे, म्हणजे 0.45 करायचे प्लस. तर मी इकडं 45 करतो. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रास्टला +15 करायचं आहे, तर मी इथं 15 करतो. त्यानंतर तुम्हाला हायलाईटला -25 करायचं आहे, म्हणजे कमी करायचे. त्यानंतर तुम्हाला शॅडोला -21 करायचे. व्हाईटला +22% करायचे. त्यानंतर ब्लॅक्सला -17% करायचे. त्यानंतर लाइटिंगवालं जे इफेक्ट आहे त्याचं काम झालेलं आहे. आता जायचं आहे आपल्याला कलरवाल्या ऑप्शनला सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथं टेम्परेचरला -9% करायचे, 9% करायचे. टिंटला +11% करायचे. व्हायब्रेशनला +40% करायचे. त्यानंतर सॅच्युरेशनला +28% करायचे. ओके, त्यानंतर आपलं कलरचं सुद्धा काम झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे इफेक्टवाल्या ऑप्शनमध्ये. इफेक्टवाल्या ऑप्शनमध्ये टेक्स्चरला तुम्हाला +15% करायचे. बघा, जसं जसं आपण कलर ग्रेडिंग करत जातो आपला फोटोमध्ये चेंजेस होत जातात. त्यानंतर क्लॅरिटीला तुम्हाला -11 करायचे, 6% करायचे. ओके, त्यानंतर आता इफेक्टचं पण काम झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे कॅलिब्रेशन ऑप्शनवरती. ठीक आहे, तर इथं तुम्हाला हे जे ह्यू लिहिले रेड प्राईम, बघा याची तुम्हाला गंमत सांगतो. जर तुम्ही इथं मायनस केलं तर डार्क होईल आणि प्लस केलं तर लाईट होईल. तर तुम्हाला थोडंसं, जर तुमचा चेहरा जास्त गोरा असेल तर तुम्हाला मायनस करायचे आणि जर जास्त काला असेल तर तुम्हाला प्लस करायचे. तर मी इथं काहीच नाही करत. ठीक आहे, सॅच्युरेशनला फक्त थोडंसं वाढवतो, 50% करतो, कारण चेहरा खूपच गोरा आहे. तर इथं 50% केलेलं आहे. त्यानंतर ग्रीनला, आता हे जे ग्रीन प्राईम आहे हे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये जे झाडं वगैरे असतात त्याचा कलर हायलाईट करण्यासाठी आहे. तर इकडे तुम्हाला ह्यूला काय करायचं आहे, -80% करायचं आहे. तर मी 80 करतो आणि सॅच्युरेशनवालं जे ऑप्शन आहे त्याला +50% करायचे. आता हे ब्लू प्राईम लिहिले, इकडे तुम्हाला ह्यूला -50% करायचे आणि सॅच्युरेशनला 19% करायचे. जास्त नाही, 19% करायचे फक्त बस. याच्याने काय होईल,
तुमचं जे फोटोमध्ये जे स्कायचा जो कलर आहे तो चेंज होईल. आता ओके करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमचा जो नॉर्मल फोटो आहे तो अशा प्रकारे एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल कलर ग्रेडिंग झालेला आहे.